आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे नेते आणि माझ्या शहरातले सगळे शहर अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष आणि जमलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनो, खरं तर संदीप देशपांडे बऱ्यापैकी माझ्या भाषणातले मुद्दे बोलून गेले, पण तरी सुद्धा बरंच काय बाकी आहे। 2-2.5 महिन्यापासून सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात आम्ही बीएलए नेमणुकांच्या तयारीला लागलो आणि आज जवळजवळ मुंबईमध्ये 10 ते 12 हजार बीएलए, ठाण्यामध्ये 4-4.5 हजार बीएलए आपली नेमणूक झालेली आहे आणि जवळजवळ 15 ते 20 हजार बीएलएंची फौज आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तयार आहे। बीएलएचं महत्व काय असतं ते तुम्हाला सांगतो। विधानसभेला आम्ही बीएलएनवर काम करत होतो, म्हणजे प्रत्येक मतदार यादीमध्ये आमचा प्रत्येक माणूस एक माणूस नेमला होता आणि त्याच्या हाताखाली 4 लोकांची टीम घरोघरी जायची आणि त्या दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदान म्हणून एक एरिया आहे, तिथे आमचा शाखाध्यक्ष आहे रोशन वाडकर, त्याची बायको आहे, काय नाव तिचं ताई, दर्शना वाडकर, ती एका मतदार यादीवर काम करत होती आणि ती यादीवर काम करता करता एका घरी गेली आणि त्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरातल्या लोकांनी थोडंसं तिच्याशी उद्धट वागण्याचा प्रयत्न केला आणि तिला सांगायला सांगितलं, आम्ही तुमच्या शाखेत 2 वेळा आलो, तुमच्याकडनं आमचं काम झालं नाही, आता काय मतं मागायला येतं, अशा अनेक गोष्टी ते बोलायला लागली। दर्शनाला ते थोडंसं वाईट वाटलं, दर्शना खाली आली आणि मला सांगितलं, मला फोन केला, दादा असं असं झालंय। मी म्हटलं, दर्शना तू जिथे आहेस तिथे थांब, मी आलो। 15 मिनिटात पोचलो। मी 15 मिनिटात तिथे गेलो, दर्शनाने बेल वाजवला, मला त्यांनी बघितल्याच्या नंतर थोडेसे घाबरले। मी त्यांना म्हटलं, ताई मी येऊ का 2 मिनिटं आतमध्ये, मला बोलायचंय तुमच्याशी। मी आतमध्ये गेलो, बोललो ताई काय झालंय, काय गैरसमज झालाय? तर ते म्हणाले की माझ्या मिस्टरांना कॅन्सर आहे आणि मी 2 वेळा तुमच्या शाखेत गेलो, तुमची भेट झाली नाही, परंतु तुमच्या इथे जो मुलगा होता शाखेतला त्याला मी 2 वेळा सांगितलं मला दादाला फोन लावून द्या, त्यांनी फोन लावून दिला नाही आणि म्हणून आम्ही नाराज आहोत। मग मी थोडा वेळ त्यांच्याबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग ते थोडेसे माझी बोलायला लागले आणि नंतर मी म्हटलं, ताई ठीक आहे, त्यावेळेला राहून गेलं, आता काय अडचण आहे? तर ते म्हणाले, आता 2 दिवसांनी माझ्या मिस्टरांचा केमो आहे। तर मी म्हटलं, किती सांगितले? त्यांनी सांगितलं एवढे एवढे पैसे दिलेत। मी लगेच ज्युपिटर हॉस्पिटलला फोन केला, उमेश नावाचा तिथला ऍडमिन हेड आहे, त्याला म्हटलं, उमेश असं असं आहे, काय करता येईल? तो बोला, दादा याच्या पुढचे त्यांचे सगळे केमो आपण 50% पैसे माफ करूया। मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी त्यांचा केमो झाला ते पुन्हा शाखेत आले, अर्धा तास बसले, मला भेटले आणि धन्यवाद बोलून गेले। हे जे काम आहे ना, हे जे काम जे पक्षापासून किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांपासून नाराज झालेली लोक छोट्या छोट्या कारणात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं सरळ काम हे बीएलएच्या माध्यमातून होऊ शकतो। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्या निवडणुकीला देखील त्या लोकांनी मला मतदान केलं होतं आणि येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुकीला तो कुटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोबत राहील। ही ताकद बीएलएची आहे, त्यामुळे बीएलए अतिशय सक्षम, मजबूत असणं खूप गरजेचं आहे। या काय मागच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, राजसाहेब बोलतात खरं आहे, कारण 2020 ते 2024 आपण लोकांनी जे काही काम केलं होतं ना, कोविडच्या काळात केलेलं काम आणि सगळ्या गोष्टी, या सगळ्या कामानंतर आपल्याला पडलेली मतं ही काय लोकांनी दिलेली मतं नाही आहेत, ही मतदार यादी आणि ईव्हीएमच्या घोटाळ्यातनं झालेली मतदान आहे। त्याच्यामुळे यावेळेला तर मी माझ्या ठाण्यातल्या सगळ्या बीएलएला सांगितलेलं आहे की या वेळेला मतदान केंद्रात आम्ही पूर्ण तयारीने उतरणार आहोत। आम्ही 1000 मतदारांची यादी आहे, 800 ते 1000। आता ज्या काही याद्या चालल्यात त्यात जवळजवळ प्रत्येक यादीमध्ये 200-250 लोक भेटतच नाहीयेत की हे कोण आहेत, त्यांचा पत्ता काय, अशा अनेक त्रुटी आहेत। सो या वेळेला आम्ही त्या याद्यांवर उत्तम काम करतोय। जे माणसं भेटत नाहीत त्यांना लाल पेनाने टिक मारायला घेतलेली आहे आणि त्याच याद्या बीएलएच्या हातात मतदान केंद्रात जाणार आहे। ज्या वेळेला त्या याद्या मतदान केंद्रात जातील आणि ज्या नावावर लाल टिक आहे तो जर माणूस मतदान केंद्रात आला तर मी माझ्या लोकांना सांगून ठेवलंय, बाहेर मेसेज पाठवा की गोंदिया आला रे आला, की आम्ही घुसलो आणि तो येताना पायावर येईल पण जाताना पायावर जाणार नाही, याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो।
आणखी एक सगळ्यांना सांगतो, मुंबईच्या बीएला असो, ठाण्याच्या बीएला असो, सगळ्या बीएलएना सांगतो, जो सगळ्यात जास्त बोगस मतदान पकडून देईल ना त्याचा नागरिक सत्कार आम्ही ठाण्यामध्ये करणार. चला बघू या वेळेला कसं बोगस मतदान होतं. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती सांगतो, तुम्ही सन्माननीय राज साहेबांच्या आता डोळ्यात कान आहात, नाक आहात, त्यामुळे यादीवर काम करताना नीट काम करा. बोगस मतदार या वेळेला पकडायचेच आहेत, या दृष्टीने तुम्ही सगळे काम कराल अशी अपेक्षा करतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.